आणि आता सविस्तरपणे बोलूयात बातम्यांकडे। बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लेकीच्या ऐवजी सुनेला निवडून द्या असं आवाहन बारामतीकरांना केलं। यावरून सुरू झालेल्या वादानं आता वेगळं वळण घेतलंय। नेहमीच पुरोगामी आणि सुधारणावादी भूमिका घेणाऱ्या शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना होऊ लागलाय। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमने-सामने आहेत। मात्र हा राजकीय संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचलाय। मंगळवारी अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रचारात मतदारांना कळकळीचं आवाहन केलं। मुलीच्या ऐवजी यंदा सुनेला निवडून द्या असं अजित पवार म्हणाले। आणि अजितदादांच्या याच विधानानंतर शरद पवार यांच्या पक्षानं पवारांचाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आणि अजितदादांना जोरदार उत्तर दिलं। काल याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी सुद्धा अजित पवार चुकीचं बोलले नाहीत, मात्र मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यातला फरक आहे असा खोचक टोला त्यांनी लगावला। मात्र पवार यांनी लगावलेल्या या टोल्यावरून आता शरद पवार यांच्याचवर टीका होऊ लागली आहे। मुलामुलीत फरक न करणारे आणि पुरोगामी विचारांसाठी ओळखले जाणारे पवार मूळ आणि बाहेरून आलेले असा फरक कधीपासून करायला लागले असा प्रश्न उपस्थित केला जातोय। काही वर्षांपूर्वी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे केला होता। त्यावरून सुद्धा मोठं वादळ निर्माण झालं आणि यातूनच राष्ट्रवादीचाही जन्म झाला। आता पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वच स्तरातून मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे। तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलेला आहे। उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं। त्याच्यामुळं कुठं प्रश्न येणार नाही, कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार नाही। खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या। सगळी फिटामफाट। बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळी सुनेला निवडून द्या। आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे यांना सुनेला मतदान त्याच्यात चुकीचं काय? असे दोन गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार। पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही। ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळला आहे, परिवाराला सांभाळला आहे आणि परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी, घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये। शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतका मी मोठा नाही आहे। ती त्यांच्या रक्ताची आहे, तिला राजकीय फायदाच घ्यायचा असता तर तिने सुप्रिया शरद पवार सुळे लावलं असतं ना। माझी बायको लावते ना आडनाव, ऋता सामंत आवाड लावते ती, पण तिने पवार ह्या नाव कधी लावून नाही घेतलं। आणि ह्या अशा निवडणुका कर्तृत्वावर लढायला लागतात। सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे। कदाचित मुलीच्या प्रेमापोटी आणि राजकारणासाठी तुम्ही तुमचे विचार बदलले असं म्हणत शीतल म्हात्रे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली। दरम्यान बाहेरून आलेल्या सावित्रीमाई ज्योतिबांच्या सोबत समाजकारणात उभ्या राहिल्या। बाहेरून आलेल्या येसुबाई ताराराणी यांच्यासारख्या सुना स्वराज्यासाठी झगडल्या असा दाखला देत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्विटच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। माननीय शरदचंद्र पवारजी, आपण महाराष्ट्रातल्या सर्व सुनांचा अपमान केलेला आहे। कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे ताराराणींची, ही भूमी आहे सावित्रीमाईंची, ही भूमी आहे जिजाबाईंची। या सर्व सुना होत्या आणि यांनी समाजासाठी त्याचप्रमाणे स्वराज्यासाठी काय केलंय
हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. या महिलांचा आपण अपमान करता आहात. पुत्री प्रेमामुळे सुनेचा अपमान करताय. आपल्यासारख्या जाणत्या राजकारणांकडून ही अपेक्षा नव्हती. थेट जाऊयात प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, पवार आणि बाहेरून आलेले पवार म्हणजे मुलगी आणि सून हा वाद आता मोठा पेटणार तर? अगदी तसंच चित्र दिसतंय, कारण शरदचंद्र पवार हे राज्यातले जाणते नेते मानले जातात आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीचा उल्लेख होणं हा सगळ्याच राजकीय पक्षातल्या ज्या महिला आहेत त्यांचा कुठेतरी त्या अपमान मानून घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याकडे खरं संस्कृती अशी आहे की मुलगी एकदा सासरी गेली की ती सासरची मुलगी होते आणि ती घरच्यांसाठी परकी होते, पण तसं या ठिकाणी होताना दिसत नाही. त्यामुळे आता प्रश्न मोठ्या पवारांवरच, शरदचंद्र पवारांवरच उपस्थित केले जात आहेत की त्यांचा हा म्हणण्यामागचा उद्देश काय होता. याचा अर्थ सुनेत्रा पवार इतके वर्ष त्यांच्या कुटुंबामध्ये राहिल्या, त्यांनी संपूर्ण कुटुंबासाठी इतके वर्ष दिले आणि असं असताना आता जेव्हा त्या राजकारणामध्ये प्रवेश करू पाहतायत किंवा निवडणुकीला उभा आहे तर त्यांनी एका शब्दानं त्यांना परक करून टाकलेला आहे, कारण त्या बाहेरच्या आहे असं त्यांना त्यांच्या त्या वाक्यातून बोलायचं आहे का. आणि मग जर असाच मुद्दा असेल तर हीच गोष्ट सुप्रिया सुळे यांच्यावर लागू होते का असा प्रश्न सुद्धा अनेक ठिकाणून विचारला जातोय. सुप्रिया सुळे यांना जर त्यांच्या सासरच्या व्यक्तींनी बाहेरून आलेलं म्हटलं तर चालेल का असा सुद्धा प्रश्न काही महिला राजकारणी विचारू लागले. हे झालं राजकारणातलं, पण एक साधारणपणे स्त्री म्हणून, म्हणजे तू पण एक स्त्री आहेस, एका घरची लेक आहेस, एका घरची सून आहेस, साधारणपणे महिला वर्गात काय प्रतिक्रिया याच्याबद्दल उमटली किंवा कशी एखादी महिला याचा विचार करते? दोन गोष्टी. एकतर पवारांकडनं ही अपेक्षा नव्हती हे वाक्य सगळ्यांच्या तोंडून येत आहे, कारण पवार हे पुरोगामी मानले जातात. ज्या पद्धतीनं त्यांनी सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणलं किंवा राजकारणात त्या मोठ्या झाल्या हे सगळं पाहता त्याच्यामागे शरदचंद्र पवार यांचाच हात आहे आणि ते मोठे नेते आहेत. आपल्या मुलीला कसं मोठं करावं हे त्यांनी, म्हणजे मुलगा मुलगी भेद न करता मुलगी सुद्धा किती मोठी होऊ शकते हे त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्यामुळे एकतर पहिली प्रतिक्रिया ही की त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आणि दुसरी प्रतिक्रिया ही की महाराष्ट्राची संस्कृती अशी राहिलेली आहे की ज्या संस्कृतीमध्ये बाहेरून आलेली मुलगी ही आपल्याच घरची सून नाही तर लेक करण्याची परंपरा आहे आणि तसंच त्या स्त्रीचं वर्तन सुद्धा कायम असताना आपण बघतो. आणि त्यामुळे पवार यांनी पुन्हा एकदा ती जी स्त्री आहे घरातली तिला तिच्या माहेरचंही ठेवलं नाही, तिच्या सासरचंही बनू दिलं नाही, अशी एक प्रतिक्रिया जी आहे ती सर्वसामान्य महिलांमध्ये उमटताना दिसते. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे आता आणखीन यावर काय प्रतिक्रिया येतात सर्वसामान्य लोकांमधनं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे.